त्याला ओळखत असेल तुम्ही, शिवप्रसाद. खूप दिवसानंतर मित्रासोबत चाय पित आहे मी. इंटरव्ह्यू तर दिला आहे, सिलेक्शन पण झालं आहे गाईस. आणि मी 12व्या फ्लोअरवर आहे गाईस. बघा 12व्या फ्लोअरवर बघा कसं दिसतंय. माझा फ्लॅट नंबर 900 आहे, त्याचं पण आहे, माझं पण आहे. डिलिव्हरीवाल्याची फिलिंग फक्त डिलिव्हरीवाले समजू शकतो. झोमॅटोवाला आहे दादा? अच्छा, स्विगीवाला आहे तो. मी झोमॅटोवाला. हां काय झोमॅटोवाला तुमचं कुठलं? डॉमिनोज. गुड आफ्टरनून गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यगडचं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. सो डे 4 आहे मित्रांनो. आत्तापर्यंत मला जॉब नाही मिळाली आहे. सो गाईज उठलो मी 11:30 वाजता उठलो. सध्या जॉब वगैरे नाही, तर काही सकाळीच चालली आहे तिच्या ऑफिसला. माझ्याकडे जॉब नाही तर, नाही तर माझा 9:30 टाईम होता ना जेव्हा जॉबचा होता तेव्हा. आता उठलो, फ्रेश वगैरे झालो गाईज. फ्रेश म्हणजे मी आंघोळीला पाणी लावलं आणि असंच मी फोन यूज करते. मी वेटच करत आहे गरम का नाही होत आहे. बघितलं तर लाईटच गेली आहे गाईज. याच्यातच माझा टाईम गेला. लवकर मी असंच फ्रेश वगैरे झालो आणि काही नाही, वरण भात आहे आणि भाजी आहे गाईस. याचाच नाश्ता करतो मी आणि लवकर ऑफिसला म्हणतो इंटरव्ह्यूला जातो गाईस. एक सेकंड राऊंड आहे, सो त्याच्यासाठी बोलवलं आहे मला. सो ते करून येतो लवकर. मी नाश्ता करतो गाईस. आता निघत आहे मी ऑफिससाठी. चला गाईस, मी निघत आहे आता इंटरव्ह्यूसाठी. पहिले सेक्टर वेळ झाला आहे, आता 12 वाजले गाईस. सेकंड राऊंड आहे, बघू आता सेकंड राऊंडमध्ये काय होते. कचरा पण फेकायचा मला. चला जाऊया. हे गाईस पोचलो आहे मी. आता पार्किंगला लावली आहे स्कूटी. सो आता मी जातो, बघतो आता अंदर जाऊन कसं होते इंटरव्ह्यू तुम्हाला सांगतो दिल्यानंतर. सेकंड राऊंड आहे, चला जाऊया. गेलो होतो बट काय झालं माहीत आहे का, नाईट शिफ्टसाठी बोलले होते ते, पण नाईट शिफ्टसाठी पण आता अवेलेबल नाही आहे जागा. सो आता काय करायचं. 11 फ्लोअरला आलो होतो, 16 फ्लोअरला होतो मी. आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे बोलले होते ते. काय नाही, ते बोलत की मंडेला कॉल करणार बोलते. आय डोंट नो कॉल येणार की नाही त्यांचा, नाही तर पुढच्या वीकमध्ये कॉल येणार. आता बघू कॉल येते की नाही. आलं, विचारलं, ते बोलले की तुझी डिटेल्स वगैरे आहे आमच्याकडे, रिझ्यूम वगैरे आहे. सो येणार बोलले. बघू, बाहेर जातो, बघू दुसरीकडे जाऊन येतो. इथून तर कन्फर्म झालं आहे की इथं काय अवेलेबल नाही आहे वॅकन्सी. B1 16 फ्लोअरला होतो काहीच मी. B1 मी कुठलं आहे? अरे बाबा, इथं पूर्ण 4 व्हीलर आहे वाटते. कुठं ठेवली आहे मी? B2 शेट, मला B1ला जायचं होतं, B2ला आलो आहे मी. आणि साईडला काही मॉल पण आहे त्या कंपनीच्या साईडला. काय नाही 6 5 4 3 2 1 ग्राउंडवर LG B1ला थांबली आहे. हां, आलो आहे गाईस. आता इथून खाली जायचं आहे पार्किंगला. हां, मॉलमध्ये पूर्ण AC आहे. प्रदीप गेलाय की काही, याला ओळखत असेल तुम्ही, शिवप्रसाद. माझ्यासोबत होता अल्ट्रसमध्ये, तो पण जॉब धुंडायलाच आला आहे. त्याचा फोन आला होता मला. भेटेल तुला पण भेटेल, मला पण जॉब भेटेल. कुठं आहे का? नाश्ता आहे तो.
बरं शिकलास कन्नड तुम्ही? बाजूला एक मुलगी होती रे कन्नडा, ती मला शिकवायची. यार मारतंदी वगैरे तिने शिकवलं मला. खूप दिवसानंतर मित्रासोबत चाय पिते मी. कसं वाटते? नंबर 1 चहा पण चहा पण. आणि बिअर. हां, आता कुठं ट्राय करतो? तर बघा बँकेत करावं म्हणलं बीकॉमची डिग्री आल्यानंतर. काय ऑफिससाठी कॉल सेंटर खूप झाला. कॉल सेंटर खूप झालं आहे काही. मी 2 वेळा गेलं, तू फर्स्ट टाईमच केलं. तू पण 2 वेळाच केलं आहे की इथं पण? नाही जास्त दिवस नाही गेला ना. नाही अरे इंटरव्ह्यू दिला निघून गेलो मी. बघू आता बॅक ऑफिससाठी. देवाच्या कृपेनं कुठलं ना कुठलं चांगलं काम भेटायला पाहिजे. भेटेल रे. संघर्ष करावा लागेल. जायचं एका कंपनीत आलो आहे. आता 3rd फ्लोअरला जायचं आहे मला. तर बघतो इथे इंटरव्ह्यू देऊन मग तुम्हाला भेटतो. काहीच इंटरव्ह्यू दिला, त्यानंतर बाहेर आलो मी. त्यांनी मला काहीच मी इंटरव्ह्यू दिला. ते बोलले की तुझे सिलेक्शन झालं आहे. ते बोलले की 17 नाही तर 18 तारखेला तुला कॉलच येणार म्हणून ये म्हणून. सो आता इंटरव्ह्यू तर दिला आहे, सिलेक्शन पण झालं आहे. आता नाही पॉझिटिव्ह एक आला आहे रिप्लाय की हां तुझं सिलेक्शन झालं आहे म्हणून. तर आय डोंट नो कॉल येणार तेव्हा बघू. आता काही चला घरी जातो. जिथं पहिल्या ठिकाणी गेलो होतं तिथं तर सांगितलं आहे की ते पण बोलले की तुला कॉल येणार म्हणून पुढच्या वीकमध्ये. मी यायला सांगितलं की कॉलच करणार म्हणून. आता बघू कुठून रिस्पॉन्स येते ते बघू. आता सगळ्यात पहिले तर मला भूक लागली आहे. डायरेक्ट घरी जाऊनच जेवण करतो. टिफिन तर आणलं आहे मी. बघतो घरी करतो नाही तर कुठेतरी करावं लागतं. चला आपण काही घरी जाऊया. काहीच आता मी एका ठिकाणी आलो आहे जिथं दालचा वगैरे खातो त्या ठिकाणी आलो आहे. आता मी दालचा पण घेतला आहे आणि माझं टिफिन पण आहे. सो आता मी जेवण करतो गाईस. खूप भूक लागली आहे. डॉमिनोजच्या ऑफिसला आलो आहे आता मी. तिथून आता आपली पार्ट टाईम ड्युटी चालू. आज थोडं लेट झालं आहे गाईस. घरी जाऊन थोडा आराम केला. 8 वाजता आलो आहे गाईस. 8 ते बघू 11, 11:30, 12पर्यंत करू. चला गाईस ऑर्डर चालू करतो मी माझी. हे गाईस ऑर्डर मिळाली आहे माझी. 2 आहे पार्सल. सो आता मी करून येतो डिलिव्हर गाईस. सातवा फ्लोअर. पहिला कस्टमर गाईस 7व्या फ्लोअरवर आहे. मला पार्ट टाईम काम चालू आहे आपलं. परत घेऊन येतो गाईस ऑर्डर मी. दुसरं ऑर्डर आता. लवकर ऑर्डर मारतो गाईस. ऑर्डर द्यायचो गाईस. फर्स्ट फ्लोअरवर आलो आहे. खुलजा सिम 01. ओके सॉरी मैम. पार्सल था नहीं, कौन सा फ्लैट पे? ये तो फर्स्ट फ्लोर ही बताया था. उस पे लिखा रहेगा ना एड्रेस पे. 105. सॉरी. धूम चालू आहे. गाडी आहे बाबाई. भूक लागली आहे. सो मी पिझ्झा घेतला आहे. आता एक कामावर आहे तर फ्रीमध्येच खायला भेटते गाईस. पिझ्झा सॉस वगैरे टाकून मस्त खायचं गाईस. काय सुस्ती नाही करायची कामाची. कस्टमर पण चांगले असतात. बघा मी डीमार्ट पाशी थांबून आहे गाईस आणि कस्टमरचं घर इकडे आहे. आणि कस्टमर कुठेतरी बाहेर जात असेल, बाहेर की कुठेतरी जात असेल तो बोलला की तू ती माझ्या ॲड्रेसवर येऊ नको म्हणते, डीमार्ट पाशी थांब. तर मी तिथंच येतो बोलते डीमार्ट. कस्टमर स्वतः येत आहे पार्सल घ्यायसाठी. कुठलेच कस्टमर असतात. नाहीतर कोणी तर त्यांच्या अपार्टमेंटमध्ये जा, बिल्डिंगच्या वर या. तेच आता डीमार्ट पाशी आहे मी. असं पाय वगैरे टाकून आहे, मस्त बसून आहे. तो असं चालू आहे सध्या गाईस पार्ट टाईम जॉब माझं. एक झालं, एक आताच देऊन आलो. ह्या बिल्डिंगमध्ये देऊन आलो. सेकंड कस्टमरच येणार आहे घ्यायसाठी. मी 3 पार्सल आले आहे मला.
आणि मी 12व्या फ्लोअरवर आहे गाईस बघा. 12व्या फ्लोअरवर बघा कसं दिसतंय. मारी काय आहे 12व्या फ्लोअरवरून एवढं भारी दिसतंय. एक पार्सल झालं आहे, अजून 2 राहिले आहे. पार्सलच आहे आज, शुक्रवार आहे तर. झोमॅटोवाला आहे दादा? अच्छा स्विगीवाला आहे तो. मी झोमॅटोवाला. हां काय झोमॅटोवाला तुम्ही कुठलं? डॉमिनोज. 2 आहे माझ्याकडे आज. 3रा देऊन आलं तिथं ए बिल्डिंगमध्ये. ए नाही जी, ही सी साईडला ए आहे. दिवसभर मारून मारून पागल होते हा पार्सल. हां आकांक्षा नाव आहे गाईज. याचा पण 906 आहे, माझं पण 906 आहे. दोघांचं 906 आहे. म्हणजे कस्टमरचा फ्लॅट नंबर 906 आहे. त्याचं पण आहे, माझं पण आहे. काय हे डिलिव्हरीवाल्याची फिलिंग फक्त डिलिव्हरीवाले समजू शकतो. झोमॅटो, डॉमिनोज आणि ते बिलगेट्स काय ते स्विगी अजून एक आलंय. बी वरूनच नाव आहे. ब्लिंकेट. सेकंड येतोस का? किती आहे इथं? 2 आहे 3 आहे? हा बिल्डिंग पण अशा आहे गाईस. ABCDEFG अशा टाईप आहे. पहिले जीला दिलं, मग सीला दिलं, आता एला देऊन येतो. आता हे लास्ट म्हणजे 3 ऑर्डर होते, त्याच्यातला 3रा ऑर्डर देऊन येतो. स्टोअरला आलो आहे आता. इथं बरे असं बसाय वगैरे यायचं पण आहे. इथं पिझ्झा वगैरे खाऊ शकतो. खाली पिझ्झाचं आहे, इथं बसून खाऊ शकतो. आता वाजले आहे 11:30. बोला किती झाले ऑर्डर? 5 हो गए. मेरे भी 5 अच्छे हो गए. और गाईस काही नाही, 11:30 वाजले. आता 12:30पर्यंत करतो आणि जातो. अजून 2-3 मारतो, लवकरात लवकर घरी निघतो. गाईस मी जास्त बोलू नाही शकतो, माझ्या फोनमध्ये चार्जिंग नाही त्यामुळे. सो करतो लवकरात लवकर मी ऑर्डर. हे गाईस घरी आलो आहे आणि किती वाजले गाईस माहिती आहे तुम्हाला? बघा 1 वाजले आहे गाईस. आणि बाहेर एवढी थंडी आहे गाईस, आणि एवढ्या थंडीमध्ये ऑर्डर मारताय मी, डिलिव्हरी करते. बघा मी जीन्स पण काढला नाही आहे. का बरं माहिती आहे? थंडीच एवढी आहे. मी नाईट पॅन्ट घालतो तो, जाऊ दे जीन्स पॅन्ट आहे, जीन्स पॅन्टवरच झोपतो म्हटलं आज. चला गाईस खिचडी आहे, खिचडी खातो मी आता. ताई तर झोपली आहे. जेवण करतो मी आणि झोपतो. उद्या शनिवार आहे, उद्या काय नाही, कुठे जायचं नाही आहे. तो येत आता जेवण करतो. सो आजचा आपण ब्लॉग इथे सेंड करू. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमच्यापर्यंत तसंच राहू द्या. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. गुड नाईट अँड बाय.